दरम्यान अजित पवारांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांसह विरोधकांकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे। यानंतर आता पहिल्यांदाच पार्थ पवारांनी भाष्य केले आहे। जय पवारांनी इंस्टाग्राम पोस्ट करत अपघाताबाबत शंका उपस्थित केली। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नसल्याचं जय पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं। तसंच या दुर्घटनेची संपूर्ण आणि पारदर्शक चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली। मंगळवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती। यानंतर आता पार्थ पवारांनी अपघातावर शंका उपस्थित केली आहे। दरम्यान जय पवारांच्या दाव्यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणतायत पाहूया। ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचंच मत आहे, तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे। परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखी त्यातलं काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे। ब्लॅक बॉक्स हा खराब होत नाही हे बरोबर आहे। आता त्यांचं म्हणणं आहे की स्फोट एवढे झाले आणि आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्याच्यात थोडंसं ते खराब झालं असेल। तरी सुद्धा काल मला वाटतं मी प्रफुल्ल पटेल यांचं थोडंसं ऐकलं, ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अशी यंत्रणा आहे की जी त्या ब्लॅक बॉक्स मधलं जे आहे, जे गूढ आहे ते उघडू शकतं। तर सगळ्या बाजूने प्रयत्न करू ना आपण। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार सातत्याने शंका उपस्थित करतायत। रोहित पवारांनी उपस्थित केलेले सवाल जनतेच्या मनातले आहेत आणि त्यांची उत्तरं मिळालीच पाहिजेत अशी मागणी आता खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनीही केली आहे। मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी। बघा, रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे। अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत। मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी होणं गरजेचं आहे। काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली की सीबीआय चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे, ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे। म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।